बीड हत्या प्रकरणावरून विरोधक देखील चांगलेच आक्रमक बनलेत। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आरोपींना बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नये, एकतर नाशिकला नेण्यात यावं, नाहीतर संभाजीनगरला घेऊन जाण्याची सुरेश धस यांची मागणी। काही वेळानं तर केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती। बीडमध्ये प्रकरण चालवावं, परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत। ते एकतर संभाजीनगरच्या हर्सूलला हलवावेत, नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावेत। बीड पोलीस ठाण्यामध्ये अचानक नवीन 5 पलंग कसे? आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवार यांना शंका। फक्त बीडच का, सर्वच पोलीस ठाण्यामध्ये स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा, प्रशासनावर रोहित पवार यांचा रोख। त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं। माझं म्हणणं की एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठल्या पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात, सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा। वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगामध्ये बेड आणले, वडेट्टीवार यांचा आरोप। तर विरोधकांकडून कुणावरही बेछूट आरोप सुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन यांचं उत्तर। ते कुणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय, यावर चौकशी झाली पाहिजे। बीड पोलीस ठाण्यामध्ये कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा, पलंग आणल्याच्या माध्यमांमधील बातम्या चुकीच्या। बीड शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांची माहिती। येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी। बिल क्लिंटन सारखी प्रकरणं बीड क्लिंटनची येत आहेत। राऊतांचा खोचक टोला, फडणवीसांनी सत्य न्यायाची बाजू घेतली पाहिजे। वाल्मिक कराडचा खटला बीडमध्ये चालवू नये, राऊतांची मागणी। आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होतं, आता बीड क्लिंटन आलेलं आहे बरं का। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तसे त्या बीड क्लिंटनची यायला लागलेली आहे। आजकाल कुणी काहीही बोलायला लागलंय, गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। बीड पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी कॉट नेले, वडेट्टीवारांच्या टीकेला महाजन यांचं उत्तर। काय पलंग गेल्या, खुर्च्या गेल्या, गाड्या गुड्यासाठी आल्या, तर मला काही कळत नाही। काहीतरी कोणी काही बोलतं आजकाल की या सगळ्या आरोप हे सगळे निराधार आहेत, हे सगळे कपोलकल्पित आहेत। पलंग कुणाकडे गेला, खाट कुणाकडे गेली, गादी कुणाकडे गेली, या गोष्टीला काही अर्थ नाही। अनेक जणांनी बीड परभणीमध्ये राजकीय यात्रा केल्या, आम्ही सांत्वनासाठी जाणार। दोन्ही प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्यानंतर आम्ही जाऊ, संजय राऊतांची माहिती। अनेक जणांनी तिथे राजकीय यात्रा केली, खरंय। शिवसेना त्यापैकी नाही। तपासाला एक दिशा आणि गती मिळू द्या आणि त्यानंतर आम्ही यांच्या कुटुंबियाच्या आम्ही सांत्वनाला जाऊ। हत्या प्रकरणी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे। पुण्यातील 5 तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, वैभवी देशमुखकडून आवाहन। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ 4 जानेवारीला परभणीमध्ये भव्य मूक मोर्चा। मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित राहणार।